21 फेब्रुवारी 1952 बांगलादेश म्हणजेच तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये एक दुःखद घटना घडली। पाकिस्तान सरकारने त्यावेळी बंगाली भाषिक लोकसंख्येच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेकडे दुर्लक्ष करत उर्दूला एकमेव अधिकृत भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न केला। त्या विरोधात आंदोलने देखील झाली, मात्र शांततापूर्ण निदर्शनात हिंसक वळण लागले, ज्यामुळे अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला, ज्यांनी त्यांची मातृभाषा बांगला हिचे धैर्याने रक्षण केले। त्यामुळे बांगलादेशात हा दिवस भाषा चळवळ शहीद दिन किंवा बांगलादेशमध्ये शहीद दिबा म्हणून ओळखला जातो। भाषिक हक्कासाठी केलेल्या बलिदानाचे हे प्रतीक आहे। त्यामुळेच पुढे या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने 21 फेब्रुवारी अर्थात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। तुम्हाला माहिती असेल, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाची नावे आपल्याला सहसा वाचता येत नाहीत। त्याचं कारण म्हणजे डॉक्टरांची लिहिण्याची स्टाईल आणि दुसरं म्हणजे जे औषध लिहून दिलं ते इंग्रजी भाषेत असतं। मुळात समजा डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध हे मराठीतून असेल तर आहे की नाही भारी गोष्ट। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयानंतर मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देत मराठीतून MBBSचं शिक्षण करता येईल अशी घोषणा 2022 साली महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने केली। त्यानंतर मातृभाषेतून शिक्षण ह्या मुद्द्याला अनेकांनी पसंती दर्शवली। त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेच्या शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याची चर्चा सर्वत्र झाली। त्यामुळे आज आपण जागतिक मातृभाषा दिनानिमित्त 2024 या वर्षातील बहुभाषिक शिक्षणात परिवर्तनाची गरज या थीमनुसार मातृभाषेतून शिक्षण का गरजेचं आहे या प्रश्नाबद्दल जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अलेक्स साळके। सर्वात आधी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का, कधी आणि केव्हापासून साजरा केला जातो याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ। संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या जनरल कॉन्फरन्सने नोव्हेंबर 1999 मध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची घोषणा केली। परंतु 2002 ठरावात संयुक्त राष्ट्राच्या महासभेने त्याला औपचारिक मान्यता दिली। मुळात बांगलादेशने हा दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती। त्यामुळेच बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेच्या माध्यमातून विविधतेत एकता आणि आंतरराष्ट्रीय समज वाढवण्यासाठी 2008 हे आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून सर्वसाधारण सभेने घोषित केले आणि युनेस्कोने या वर्षासाठी प्रमुख एजन्सी म्हणून काम केले। त्यानंतर मातृभाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळी थीम घेऊन दरवर्षी जगभरात हा दिवस 21 फेब्रुवारी अर्थात आजच्या दिवशी साजरा केला जातो। मग आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हा दिन साजरा करण्याचा उद्देश काय? जागतिक स्तरावर झालेल्या अभ्यासानुसार जगभरात 40% लोकसंख्येला त्यांना कळणाऱ्या ते बोलत असलेल्या भाषेत अर्थात मातृभाषेत शिक्षण उपलब्ध नाही। त्यामुळे संयुक्त राष्ट्राने सांगितल्याप्रमाणे दर 2 आठवड्याने एक भाषा संपूर्ण संस्कृती आणि बौद्धिक वारसा अलिप्त होतो। त्यामुळे जगभरात बोलल्या जाणाऱ्या अंदाजे 6000 भाषांपैकी किमान 43% भाषा धोक्यात आहे। केवळ काही शेकडो भाषांना खऱ्या अर्थाने शिक्षण प्रणाली आणि सार्वजनिक डोमेनमध्ये स्थान देण्यात आले आहे। आणि त्याहून भयानक म्हणजे डिजिटल जगात 100हून कमी भाषा वापरल्या जातात। त्यामुळे मातृभाषा टिकवणं ही काळाची गरज आहे। अन्यथा माय मरो आणि मावशी जगो हे आपल्याकडे शिकवलंच जातं, पण आता असं करून चालणार नाही, कारण मातृभाषा ही त्या समुदायाची संस्कृती परंपरेचा ऐतिहासिक दस्तऐवज असतो। भाषेच्या बाबतीत आपल्याकडे सांगितलं जातं की कोस कोस पर पाणी बदले 4 कोस पर वाणी। त्यामुळे असर म्हणजेच ॲन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्टच्या अहवालानुसार 26.4% मुलांना मातृभाषा वाचता येत नाही। तसंच 53% मुलांना इंग्रजी वाचता येते, पण 73% मुलांना इंग्रजी कळत नाही। त्यामुळे मातृभाषेवर प्रभुत्व नसल्याने इकडे आड आणि तिकडे विहीर अशी विद्यार्थ्यांची परिस्थिती झालेली आहे। याबद्दल सांगताना शिक्षण क्षेत्रातील प्रशिक्षक आणि भाषा अभ्यासक संदीप वाकचौरे म्हणतात, आपल्याकडे लहान मुलांच्या भाषेचा वापर केला तर घराची भाषा, परिसर भाषा आणि शाळेची भाषा अशा 3 भाषांमध्ये ते वापरतात। काही मुलांच्या बाबतीत मुलांची घरची भाषा आणि शाळेची भाषा
एक असण्याची शक्यता असते, मात्र बहुतांश मुलांच्या बाबतीत घरची आणि शाळेच्या भाषेत फरक आहे। त्यामुळे मुलांची भाषा हे शिक्षणाचं माध्यम झालं तर शिकणं सुलभ होत असतं। त्यामुळे त्या मुलांना त्यांना समजणाऱ्या भाषेतून एखादी किचकट गोष्ट जरी सांगितली तरी ती त्यांना पटकन समजते। त्यामुळे मातृभाषा महत्त्वाची आहे। तसंच बऱ्याच वेळा मातृभाषेतून वैद्यकीय क्षेत्राचं शिक्षण देण्यासाठी इंग्रजीला पर्यायी शब्द काय देणार अशी ओरड केली जाते। पण एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनात पंख्याचं फॅन आणि विजेचं लाईट हे स्वरूप मातृभाषेत स्वीकारू शकतो, तर वैद्यकीय क्षेत्रातील संकल्पना इंग्रजीतल्या जरी असल्या तरी अवघड गोष्ट सोप्या करून मातृभाषेत समजून घेण्यात काही चुकीचं नाही। त्यामुळे जर मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर पहिलं म्हणजे विचार, वृत्ती, भावना आणि कल्पना यांच्या आड येणाऱ्या गोष्टींना दूर करण्याची शक्ती मातृभाषेच्या आधाराने मिळते। शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी अवांतर वाचनाची गोडी मातृभाषा माध्यम असल्यास विकसित होते। मातृभाषेतून शिकल्याने मुलांच्या जाणीवा समृद्ध होतात, आकलन शक्ती विकसित आणि मजबूत होते। मातृभाषेत शिकल्याने विचार करणं, विश्लेषण करणं, निर्णय घेणं आदी क्षमता विकसित होण्यास मोलाची मदत होते। बोलण्याची, विचार करण्याची आणि शिक्षणाची भाषा एकच असल्याने शिकणं आनंददायी होतं। त्यामुळे मातृभाषेतील शिक्षण हे मुलांच्या सर्वांगीण विकासाचे मार्ग मोकळे करते। त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणातही मोदी सरकारने मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे। आज जगातील फ्रान्स व जर्मन सारखे प्रगत देश आपल्या मातृभाषेतच प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन व इतर कुठलेही वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण देतात। जर्मन किंवा फ्रेंच बहुराष्ट्र कंपन्यांची बुकलेट देखील आपापल्या मातृभाषेत दिलेली असतात। जर्मन व फ्रेंच लोक व्यावहारिक गोष्टीचा आत्मा ही आपली मातृभाषा मानतात आणि त्याबाबत तडजोड करत नाही। त्यामुळे वैदिक गणित, शून्याचा शोध, दशमान पद्धतीचा शोध संस्कृत भाषेतच असून पायथागोरसचे प्रमेय तर गुप्त काळातील आर्यभटाने आपल्या आर्यभट्टियम ग्रंथात भूमितीय सिद्धांत आहेत। महाराष्ट्रातल्या भास्कराचार्यांनी गणितात काम करतानाच गुरुत्वाकर्षणाचाही उल्लेख केलेला आहे। खगोलशास्त्राचा अभ्यास करूनच भारतीयांनी चांद्र व सौर्य कालगणना तयार केली। त्यातील आकडेमोडीनेच वर्षानुवर्षात सूर्यमालिकेत नेमका कोणत्या घटना घडतील याचेही वर्णन केलेले आढळते। आधुनिक भौतिकशास्त्राचा सर्वप्रमुख सिद्धांत अणुवाद असून त्याचा उल्लेख महर्षी कणानंदांच्या संस्कृत साहित्यात आहे। रसायनशास्त्रात नागार्जुनाचे योगदान उल्लेखनीय असून पायऱ्यांचा शोध त्यांनीच लावला। तसंच मेहरौलीतील लोहस्तंभ न गंजता हजारो वर्षापासून उभा आहे हे रसायनशास्त्राचेच उदाहरण। भारतीय वैदिक शास्त्र ही संस्कृतमध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे मातृभाषेत ज्ञानाची प्राप्ती पूर्वजांनी केलेली असताना आपण इतर भाषेतून शिक्षण घेण्यापेक्षा मातृभाषेला प्राधान्य देणं काळाची गरज आहे। इतर भाषेचं ज्ञान महत्त्वाचं, पण मातृभाषेतील शिक्षण ही विचार प्रक्रियेची प्रगल्भता वाढवणारी कल्पना आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHAMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।